भैरवनाथ भगवान यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा एकविध प्रकरणातील असा अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलेला कारण या अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी पर्याय द्यायचा असा आपल्या शिन्नर शहरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आजची जवळजवळ 6व्या दिवसाची सेवा ही आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य भगत बाबा यांनी माझ्याकडे दिलेली आहे. ब्रह्मांड नायक परमात्मा जशी बुद्धी देते त्याप्रमाणे सांगण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. प्रथमतः या अभंगाची भूमिका आपल्या पुढे मांडण्याची श्री संत श्रेष्ठ गोस्वामी जगद्गुरु तुकोबाराय यांचा जो हा अभंग आहे हा अभंग अत्यंत महत्वाचा आहे. या अभंगातील महत्वाची कल्पना येण्याकरता जसे अध्यात्म शास्त्र हे महत्वाचं शास्त्र आहे. कित्येक लोकांच्या मते अध्यात्म म्हणजे कल्पना साधू म्हणजे चमत्कार दाखवणारा, पण तो असं नाही. कारण शास्त्र म्हटलं सर्वांच्या करता खरं आहे. जसं गणित हे शास्त्र आहे, गणित शास्त्र हे कधीही बदलू शकत नाही, त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्राचे सिद्धांत हे अबाधित आहे. गणितशास्त्र बदलतं का? 2 अधिक 2 शिन्नर गावामध्ये 4 होता, नाशिक रोडला गेल्यानंतर का 5 होता? कुठेही आपण गेलो नवे नवे ब्रह्मदेवाच्या मनात आलं मृत्यू लोकांमध्ये जाऊन 2 अधिक 2 5 करायचे. समजून घ्या की याचं डोकं बिघडलं, 4 डोकी बिघडली. गणितशास्त्र हे कधीही बदलू शकत नाही, त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्राचे सिद्धांत हे अबाधित आहे. धर्मशास्त्र सनातन आहे, हे कधीही बदलू शकत नाही. इतर शास्त्र आडनावाची म्हटलं तरी चालतं, त्याला काही किंमत नाही. आडनावाला काय किंमत आहे? आडनाव काय? वाघ मारे आणि झुरळाला घेणारे. अरे वाघ मारे, काही नावाला किंमत आहे? नाव काय? गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. अरे गंगाधर, काही नावाला किंमत आहे? नावाला फारशी किंमत नाही महाराज. बऱ्याच लोकांचे नाव राजा, आणि रस्त्याचे पहिले शेंगदाणे खातोय हा राजा. नावाला किंमत नाही हो. जसं महिलांचे नाव घेतलं नाही बरं, लक्षात ठेवा. महिलांचे नाव असतात अन्नपूर्णा. अन्नपूर्णा याचा अर्थ असा केव्हा जरी आपण गेलो त्या ठिकाणी आपल्याला जेवण मिळेल त्याला म्हणा अन्नपूर्णा. थोडा बदल करायचा, अन्नपूर्णा तुकडा उरण. काय नावाला किंमत आहे? नाव काय? सुलोचना. सुलोचना म्हणजे जिचे डोळे चांगले तिला म्हणाव सुलोचना. नाव सुलोचना पाहते शिन्नर पुन्हा. काय नावाला किंमत नाही म्हणता. नाव शांताबाई घेतलं नाही बरं का, लक्षात ठेवा. नाव शांताबाई स्वभाव बघितलं तर कुत्रीचे आहे, भांडणा वाचून एकही दिवस राहत नाही. काय त्या नावाला किंमत आहे? तशी इतर शास्त्र आहे, परंतु अध्यात्मशास्त्राचे सिद्धांत हे अबाधित आहे. धर्मशास्त्र सनातन आहे. मी तर भौतिकशास्त्र आहे महाराज, विज्ञानशास्त्र आहे, फार पुढे गेले महाराज. पण घातकही आहे. एखाद्या विज्ञानाच्या जर मनात आलं की ज्याच्या ज्याच्या खिशामध्ये मोबाईल आहे, नुसतं बटन दाबलं ते जीवन राहणार नाही. म्हणजे घातही नाही तसं आहे महाराज. परंतु अध्यात्मशास्त्राचे सिद्धांत अबाधित आहे. धर्मशास्त्र सनातन आहे, ते कधी बदलत नाही. बदलते का त्याच्या प्राप्तीची साधनं. साधनामध्ये जो बदल केला तुकोबारायांनी तो तुमच्या आमच्या करता. कोणी असं म्हणेल की तुकोबारायांचा काय अधिकार कधी अधिकपणा करण्याचा? महाराज म्हणता तो माझा अधिकार आहे. वास्तविक आमचं राहण्याचं ठिकाण जर कोणतं असेल
एक चौपाई म्हणून गेलो. शिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम चोरी जुग पानी. शिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम चोरी जुग. असा जो परमात्मा हा सर्व ठिकाणी व्यापून असल्यामुळे, आणि म्हणून तुकोबाया म्हणतात की परमात्मा हा सर्व ठिकाणी व्यापून आहे, म्हणून अध्यात्मशास्त्राचे सिद्धांत हे आबाधित आहे. म्हणून तुकोबा आपला अनुभव देखील व्यक्त करतात. तुका गोनी निराळा, क्षरा अक्षरा वेगळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल सारी. अशा प्रकारे तुकोबा आहे. आपला अनुभव व्यक्त करता नव्हे तुकोबाने असा अनुभव व्यक्त केला आहे की मी देव आहे, मी ब्रह्म आहे, नव्हे मी वासुदेव आहे. हा अनुभव तुकोबाने. मी वासुदेव कळो येईल माय ठाव तुका नाही आणि समजता वासुदेव. मी वासुदेव, मी देव आहे, मी ब्रह्म आहे. एकमेव द्वितीयम ब्रह्म, एकच एक ब्रह्म सर्व ठिकाणी व्यापून आहे. तसं वर्णन केलेलं गोस्वामी तुलसीदासजीने. व्यापकु ये मतापीना, व्यापकु ये मतापीना, ततसे तन घन आनंद रासी, ततसे तन घन आनंद रासी. व्यापकु ये व्यापक एक ब्रह्म अविनाशी सतचेतन घन आनंद राशी. असा हा परमात्मा व्यापक आहे. म्हणून तुकोबा म्हणतात की अध्यात्मशास्त्र हे आबाधित आहे. ते कधी बदलते काय? इतर साधनामध्ये बदल केला तुकोबांनी. म्हणून आपल्या संप्रदायाचे काही युग पुरुष वगैरे ज्ञानोबा तुकोबा यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती केली. त्यांच्या दयेला मर्यादा नाही, त्यांच्या ज्ञानाच्या खुलीचा अंत लागू शकत नाही. कारण ज्ञानाच्या दृष्टीने आपण विचार केला तर देवापेक्षा संत महात्मा हे ज्ञानी ठरतात. कशावरून? व तुकोबा वर्णन करता ज्ञानोबाईंचं म्हणून. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव माहिती. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेवली पाहिजे. ज्ञानी यांचा शिरोमणी, नाथ वर्णन केले. ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जोता पुण्यस्थानी, चिंतटा चिंतामणी, चिंतटा चिंतामणी. ज्ञानी यांचा शिरोमणी ज्ञानोबा आहे. ज्ञानोबाकडे कोणत्याही दृष्टीने पाहतो फार श्रेष्ठ होती ज्ञानोबा आहे. योगाच्या दृष्टीतून विचार केला असा योगी होणारही झाला नाही. केलेले नामदेव महाराजांनी. कारण ज्ञानी आमचा राजा, जसं गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसी. ज्ञान राजमाशी, ज्ञान राजमाशी,
पंढरपुराने नकुनी पांडुरंगी मन रंगले गोविंदाची गुणी वेधिले. वास्तविक ज्ञानोबांना वारी करण्याची गरज होती का? सर्व गोष्टीमध्ये निपुण होती महाराज, कसली गरज होती, परंतु मागच्या लोकांनी वारी करावी याच्या करता महाराज माझ्या जीवीची आवडी, त्याच्या करता वारी महाराज ज्ञानोबांनी केली. तरी बरेच महाराज लोक गावाकडे म्हणता फक्त पंढरी सी जारे आल्यानो संसार. लोक म्हणता का हो आजची आषाढी एकादशी, अहो आमचं सांगण्याचं काम आहे, तुमचं जाण्याचं काम आहे विठ्ठला. ज्ञानोबांनी महाराज देवा जो आण होता देवा, अरे तू मला किती आवडतो, तुझी आण वाहून सांगतो. तुझी आवड होती कोणाला ज्ञानोबा. म्हणून ज्ञानोबाकडे कोणत्याही दृष्टीने ज्ञानाच्या दृष्टीने विचार करतो, केवढे ज्ञानी होते ज्ञानोबा आहे, असा ज्ञानी नाही. आणि म्हणून वर्णन केलेलं ते जनाबाई ज्ञानाचा श्रेष्ठ तेव्हा जो दया आहे गालबोट आहे भक्ता राखे पाया पाती दुर्जना
उद्धरावया आले दीनजना, म्हणजे वाया गेले लोकांचा उद्धार व्हावा, ही संतांची दया आहे. म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ ठरली की नाही. सर्वांना इतिहास माहिती. नारद महर्षी अरण्यातून भ्रमण करीत असताना आता नारद महर्षी होते तीही त्रिभुवनी गमन नारदा, हाती विना सदा नाममुखी, भगवंताचं चिंतन करत चालले अरण्यातून. आणि गाठ पडली ती वाल्या पडती मारण्याकरता झाली. आपलं काही सर्व रामायण सांगायचं नाही. नारद महर्षीने बघितलं की हा क्रोधायमान झालेला आहे आणि तो आपल्याकडे धावत आहे. संत होते महाराज, संतांचे वाक्य कधी फोल होते महाराज. नुसता हात वर केला, अरे बाबा अरे कशा करता मारतोस, हे पाप कशा करता करतो. ज्या भगवंताने तुला निर्माण केलेले त्याची आराधना कर, त्याचं नामस्मरण कर, त्याचं चिंतन कर, तुझा उद्धार तुझं कल्याण होईल. एवढे शब्द कानावर टाकून गेले. काय योग्यता प्राप्त झाली विठाला नव्हे नव्हे. जसं रामायणामध्ये लिहून ठेवलं तसं प्रभूला बोलीला दावीन नामा म्हणे सांगा ही योग्यता कोणी प्राप्त करून दिली. कल्पना करा तोच वाल्या कोणी जर भगवंताकडे मारण्याकरता धावला असता, भगवंतानी का आपल्या गळ्याचा हात त्याच्या गळ्यात घातला असता का? नाही नाही. आपल्या हाताचं सुदर्शन चक्र सोडायचं, त्या ठिकाणी ती गच्छंती विठाला दया आहे. देवाच्या दयेपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून या संत महात्म्यांनी या भूतलावर येऊन काय केलं, आण मार्गाला भटकणारे लोक यांना सन्मार्गाला लावण्याकरता नवे नवे यांना भक्तीचा मार्ग यांनी भक्ती करावी म्हणून गावोगावी तुकोबरायांनी त्या भक्तीचा डांगोरा केला. विष्णू भक्ती
न बदलता आणि 4 युगे कृत त्रेता द्वापर आणि कली आणि प्रत्येक युगामध्ये साधने भिन्न भिन्न सांगितलेली आहे. पण कलियुगाचं जे साधन आहे महाराज सर्व साधनापेक्षा श्रेष्ठ साधन आहे. या कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाच्या माध्यमातून नारायण परमात्मा त्याचा साक्षात्कार होतो. विठ्ठल नारायण देईल भेटी नारायण परमात्मा याचा साक्षात्कार असतो महाराज. म्हणून कलियुगाची थोडी ऋषीमुनी संतांनी आम्हाला तोंड भरून केली. कारण या कलियुगासारखं युग नाहीच आहे महाराज. गोस्वामी तुळशीदासजींनी दोह्यामध्ये वर्णन केले. भागवतामध्ये देखील सुंदर वर्णन केले. कृतयुगी
भगवंताचं गीत भगवंताचं गुण गाव. तिथं अलीकडे लोक गीत गाता नाही असं नाही, गाता पण काही गातात. काही माणसं ढगाकडे पाहून गातात. आता काही काही ते सांगू विठ्ठला महाराज म्हणतात गायचं असेल तर असं गीत गा की ज्या गीतामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल ते गीत गा. गाणे गाणे गीत गीत गाणे गाणे शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. हा सुलभ उपाय बाबा की भगवंताचं गीत गा. अंतःकरण पवित्र निर्मळ करून ते गीत गा. पण गीत गा कोणतं गीत गा की ज्या गीतामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल ते गीत गा. रामकृष्ण छंदे महाराज संत महात्मे त्या छंदामध्ये नाचतात. भगवंताच्या नामस्मरणाच्या छंदामध्ये. आता लोक कशात नाचतात हे सांगण्याची गरज. संत महात्मे नाचतात कीर्तनाच्या माध्यमातून.
कसा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. संत महात्मे गातात ते भगवंताचं नामस्मरण गातात. आपण गातो ते आपण चांगलं गातो. महाराज अलीकडे भजन गातात सरे पिक्चरचे गाणे गातात विठाला. आणि हळूहळू त्याचं लोण महाराज आपल्या वारकऱ्यात पसरलंय. कीर्तनातून बहुतेक चाली बहुतेक पिक्चरच्या होता. इथलं मला माहित नाही विठाला. आणि बाबांनी सगळी अशी चाल म्हटली की त्याची हाकालपट्टी म्हणे. असं होऊ द्यायचं नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये महाराज जेणेकरून भगवंताचं नामस्मरण आणि चांगल्या गोड चाली असतील त्या गायच्या. अलीकडे कसंही गातं महाराज राम राम. तो कीर्तनकार पानसट असतो ना विठाला. म्हणून गायचं ते भगवंताचं गीत गा. भगवंताच्या नामामध्ये नामस्मरण सर्व काही समर्थे म्हणून गासे तरी एक विठ्ठलची गाई नाही तरी ठाई राहे उगा. अरे बाबा जर गाता येत नसेल तर मौन धारण कर. जगाला लागली कर गाऊ नको. परदेशी गाऊ नको. मेरी अंगण मी गाऊ नको. गायचं असेल तर भगवंताचं गीत गाणी तर मौन धारण कर. बोलायचं नाही नामस्मरण कर बाबा. पण दुसरं गीत गाऊ नको. तोंड खराब करू नको विठाला. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची त्रुटी नाहीये. म्हणून भगवंताकडे जाण्याचे काही मार्ग आहे महाराज. ते तुकोबारांनी जे कर्म मार्ग योग मार्ग या वाटा बाजूला साधल्या आणि तुमच्या आमच्याकरता राजमार्ग राज रस्ता खुला केला. हे तुकोबार आहे. आपण राज्यात दुसरं केला राज्यभार आले ऐसा. कारण भगवंताकडे जाण्याचे काही सूक्ष्म मार्ग आहे. कर्म मार्ग आणि योग मार्ग हे अत्यंत कठीण मार्ग आहे. योग मार्ग सोपा आहे का? जे योगाच्या वाटा जे निघाले सोवटा तया दुःखाताची वाटा भागात. योग मार्ग सोपा नाही महाराज. योगाचे जवळजवळ 8 अंग आहे. एक अंग जर करायचं असेल तर त्याला 12 वर्ष लागतात. बऱ्याठी तर आयुष्य त्याच्यात गेलं विठाला. तो मार्ग सर्वांना साधेल असंही नाही महाराज. उच्चार करणं कठीण होते. योग मार्ग किती कठीण असेल. कारण नाथ महाराजांनी वर्णन केले शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग गुद फिरण कुंडलिनी कलिमल दल भंग ऊर्ध्ववायता श्वेत तोडोनी करिवावन भंग ब्रह्मरंद्री मिसे परी मुमुक्षु दंग. योग मार्गाचा उच्चार करणं कठीण आहे. ते योग मार्ग का सोपा आहे महाराज. 1 मिनिट पण स्वस्त बसत नाही बा. पंढरपूर म्हटलं की पंढरपूरला जाऊन कीर्तनातून बसू इतकं चंचल आहे. कारण बहुत चंचल चपळ. जाता येता लगे वेळ. मोबाईलचा टाइम लागतो. लागत नाही लवकर विठाला. उच्चार केल्याबरोबर हिमालय जाऊन आलं कीर्तनात. असं वाहन अजून निघालं
चंचल आहे. या चंचल मनाला समाधी लागेल तरी कसे, म्हणजे या कलियुगामध्ये त्याचा निषेध केलेला आहे विठाला. चांगलं असं नाही, पण कठीण मार्ग आहे. योग मार्ग सोपा नाहीये. त्याला प्रकृती कशी पाहिजे महाराज सर पाहतात. हरे महाराज टप्पूच्या समाधी लागला. कशी समाधी लागेल हो, समाधी लागलं काही सोपं आहे. आपल्या या निफाड तालुक्यामध्ये एक योगी होऊन गेले का, श्री संत महाराज तुकाराम बाबा खेळले का, योगी होते महाराज. समाधी लावायचे तर 1.5 फूट वारे खाली उठायचे विठाला. आता आम्ही 2-3 किलो खाऊन घेतो, समाधी कशी लागेल, समाधी लागणार नाही. म्हणून या संतांनी त्याचा थोडा बाजूला सारा बाबा. आणि हा भक्ती मार्ग हा फार सोपा आहे. आणि या भक्ती मार्गाच्या योगाने समाधी सुख देखील प्राप्त होतं. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेणे भाऊ व्यथा गाईल तो विठाला. म्हणून योग मार्ग देखील कठीण आहे. त्याचप्रमाणे कर्म मार्ग का सोपा आहे का, कर्म मार्ग देखील कठीण आहे. कारण तै नित्य याग संहिते सृजिले भूते समजते परिनियन तिथे यज्ञाचे सूक्ष्म होणे. कर्म मार्ग देखील सूक्ष्म ज्ञानोबांनी वर्णन केले. कर्माचं आचरण करणं सोपं नाही महाराज. संध्याकाळी झोपत असणं पाय कुणी कडक डोकं कुणी कडक याचं शास्त्र आहे. आता काही माणसं कुठे झोपतात तुम्हाला संकल्पना आहे. काही माणसं असे झोपता महाराज सगळी गल्ली जागी करतात. इकडचे नसते तर असे बोलतात की महाराजा दुसऱ्या महाराजांना झोपच लागत नाही. कसं झोप याचंही शास्त्र. काय तर लांब लागत तोड कसं झोप याचं शास्त्र. काय माणसं दोन्ही डोळे उघडे आता आहे का झोपलेला आहे हेही कळत नाही. आमच्यात एक महाराज होते, एक डोळा लागले नाही उघडा, त्याची टिंगल करायचो आम्ही. परंतु कर्माचं आचरण करणं सोपं नाहीये. काही माणसं तर पहिल्या खणामध्ये झोपतात, सकाळी 5व्या खणात उठतात. काय ते गाडी कर ते फिरत राहतात. काही माणसाची झोपली दुसऱ्याला लाता मारता विठाला. सकाळी उठल्यानंतर कोणत्या दिशेला संडासला जाऊ याचं देखील शास्त्र आहे. कर्माचा अधिकार. आता आपण उत्तर प्रदेश तुम्ही गेले तुम्हाला कल्पना असेल. महाराज संडासाला पाणी किती न्यावं यातून शास्त्र. पाणी किती न्यावं हा कठीण आहे महाराज. कमीत कमी 2 लिटर 3 लिटर तिकडे तर बादलीच घेऊन जाता महाराज. कळशीची कळशीच असते बरोबर. कोणा जे महात्मे लोक संडासला जाताना आज एका डाबडे 2-3 नाही विठाला. म्हणजे कर्माचं आचरण करणं सोपं नाहीये महाराज. संडासून आल्यानंतर हात किती वेळ घासायचा त्याचंही शास्त्र आहे महाराज. नळाला कधीच हात लावू देणार नाही महाराज. नळाला हात लावू दिले का म्हणतील खडिया कांचे आगे ह्या पर विठाला. मातीने जवळ 5 वेळा हात धुवा लागतो महाराज, तेव्हा तो हात शुद्ध होतो. आपल्याकडे तसं नाही. आता महिला द्यायचं नाही माहिती सांगत दुसरीकडचं महिला संडासून येतात डबडं टाकलं की भाकरी करायला बसता विठाला. त्यांना कर्म हे काहीच माहिती नाही महाराज. म्हणून कर्माचं आचरण करणं देखील सोपं नाहीये. संध्या करण्याकरता जर बसला तर ब्राह्मणांनी संध्या करत असताना उर्जाचा दाना भिजेल एवढंच पाणी घ्यावं लागतं. कमी अधिकपणा झाला सुरापानाचा दोष लागतो. असा हा कर्म मार्ग अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून तुकोबांना असं म्हणावं लागलं कर्मधर्म होती सांग पुण्या अंगी पत येता सांग कर्म झालं तर बरं, नाही तर नरकाची प्राप्ती. असा कर्म मार्ग आणि योग मार्ग हे अत्यंत कठीण मार्ग आहे. म्हणून तुकोबांचे मार्ग बाजूला चालले. म्हणून केला मोरोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार की या मार्गाने सर्वांना जाता येईल. बाबर विषयी जिज्ञासू मुक्त कोणी का असेना. कारण लोकांना अवघड नकोय. अवघड कोणी न खरी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. लोकांना कसा राज्य पाहिजे नामाबाने वर्णन केले. परिणामीचा निर्वाळा अचुंबितू ये फळा आणि अनुष्ठिती प्रांजळ असावी याची. ज्याचा शेवट शुद्ध असेल, ज्याचं फळ अचूक प्राप्त होईल, असा जो सुखसोयीचा मार्ग असेल तो लोकांना पाहिजे महाराज. अवघड कोणाला नकोय. म्हणून अवघड मार्ग कोणालाच आवडत नाही. सरळ मार्ग पाहिजे. म्हणून त्या मार्गाने पामर विषयी जिज्ञासू मुक्त कोणी का असेना तो जर या राजमार्गावरून जाईल त्याला निश्चितपणे मोक्षाची प्राप्ती होईल किंवा जीवन मुक्त होईल. कहू महाराज असा तुम्ही राजमार्ग
तस चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी असा जो ब्रह्मरस आम्ही स्वतः शिवून करू महाराज. जनतेला तो प्रसाद तो ब्रह्मरस वाटू पण तो रस एकांतामध्ये शिवून करू. विठाला विठाला हे
प्रकारची पाप म्हटलेली. ब्रह्महत्या असुरा पाणम स्तेयम गुरवंगणागमः, अशी 5 प्रकारची पाप आहे महाराज. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाची हत्या करणं महान पाप आहे. वेदांताच्या दृष्टीने आपण विचार केला, कोणता का प्राणी असते ना त्याची हत्या करणं देखील महान पाप आहे. बरीच मंडळी हत्या करून खाणारी सापडली. मांसाहार करू नये असं इथे तर कोणी नाहीच आहे महाराज. कारण या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून अखंड हे नाम सप्ताह आणि प्रत्येक महाराज त्याच्याबद्दल वर्णन करत असतो. तर बहुतेक सर्व शाकाहारी मांसाहारी बहुतेक कोणी नसेल. असेल तर मला त्यांनी सोडून द्यावं. विठाला हौस खाल्ला हौस करी जोडोने वैल ठेवला. दुसऱ्याचं मांस खाणं महाराज पाप आहे, चांगलं नाही बरं का. कधीच खाऊ नये. कारण असं वर्णन केलेलं आहे, जीवन को मत मान जीव मार कर अमर मौस खाय जीव मार कर अमर न होवे, क्यों करता फिर पाप धरे. अरे घाणेरडे पाप कशा करता करतो बाबा. हा पाप करू नको, मांसाहार करू नको महाराज. मांसाहार करणं महान पाप आहे महाराज. आणि जे मांसाहार करता बहुतेक महाराज बहुतेक गोष्टी सापडतात. कारण जसं महाराज चांगल्या दृष्टीने जर विचार केला, जसा माणसांना कॅन्सर आहे तसा कोंबड्यांना कॅन्सर आहे, गाई ढोरांना कॅन्सर आहे, बकऱ्यांना कॅन्सर आहे महाराज. नाही असं नाही का, नाही आहे. म्हणजे बाजारामध्ये जे येताना बहुतेक रोगटच असतात. बकरीची दावण असते महाराज, बोकडी बांधलेली असतात, ते पाहते समजून घ्यावं हे रोगट आहे. त्याची हत्या होते आणि चांगले बुद्धिवान माणसं त्याचे महाराज आहार करतात. आहार करू नका महाराज, काळाच्या आई करू नका. काळाकडे तुम्ही जाऊ नका. भगवंताचं चिंतन करा आणि मांसाहारी सोडून द्या. मांसाहार करणं महान पाप आहे. माणसाला कळतच नाही महाराज. कारण मांस सब एक ही है, मुर्गी बकरी गाय ऐसा आदमी चुतिया तो पका पका कर. बुद्धिमान खरा तो मांसाहार करतो, याच्यासारखा नीच कोण असेल. म्हणून मांसाहार करणं महान पाप आहे. त्याचप्रमाणे दारू पिणं हे महान पुण्य आहे. पाप आहे महाराज. प्रत्यक्ष पाहेता विरा, जो सावध घे बदिरा, तो होनी ठाके माजिरा. ती शिक्षण त्यांना बांध पोऱ्या खरा. पण जेव्हा दारू पितो महाराज त्याला 40 फुटाचा रोड कमी पडतो. नीट चालतो असते. या भिंतीवर त्या भिंतीवर त्या कुत्र्याला भीती वाटते. आता दगड उचलतो का काय कोणाला, कुत्रे कुठे म्हणून दारू बरेच लोक म्हणतात मला तुम्हाला काय माहिती आहे, दारू पिण्याला कधीच म्हातारपण येत नाही. खरंच नाही, तरुणच म्हणून जातो. त्याला आई बाबाचं श्राद्ध करावं लागतं, त्यांच्या नाव काय करेल तो. दारू महाराज चांगलं नाही. कारण कबीर महाराजांनी समजून गेले, दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती, अपनी पल्लव का दाम खर्च कर मुखनी मतिया पर. इसीलिए बंदे हुशार रहना दे, साहेब राजी रखना. साहेब परमात्मा त्याला राजी करायचं, खुश करायचं असेल तर दारू गांजा मत पियारो. दारू पिऊ नका, गांजा उडू नका. महाराज याच्या पुढे सांगू का मी, तंबाखू खाऊ नका, विडी अजिबात उडू नका. म्हातारे माणसं विडी पडतात महाराज. विड्या म्हातारे माणसं एका म्हणतात बाबा विडी कशा करता होता. बाबा तुम्ही सांगता ते बरोबर, विडी पडची की बेड का बाहेर पडत नाही. काही माणसं ते वेगळंच आहे. डबा हातात घेतलं की तिकडच विड्या पडतात. ते म्हणतात संडास साफ होत नाही. मी म्हणतो जन्माला आल्यावर काय तुम्ही विडीचा पुढे काय बघितलं पाहून आणलाय का. साधं व्यसन सुटत नसेल काय उपयोग आहे त्याचा. विठाला
सुखी काय सुखी काय अरे मंदिरात बघितलं मंदिर आहे तिथे तरी यष्टीत येत असत तरी घाण करत तिकडं सर तू तिकडं सर घाण असते ना कमीत कमी ते तरी स्वच्छता ठेवा हा कधीच सुधरेल आपला भारत देश कुठाला तुम्ही स्टँड किती पद्धतशीर केले अशा पिचकाऱ्या मारलेल्या अरे जरा रोडवरती ते कोपऱ्याचा काही प्रश्नच नाही आणि जे ते लिहिलेलं असतं इथे स्वच्छता घाण करू नये त्याच्यावर पिचके पिचकायला फार अवघड आहे मला जळगावला एक बोललो होतो साहेब तंबाखू सोडा आरोग्य सोडा मोठी मोठी बोललो होते पण काही माणसं तंबाखू सोडा ते वाचतात तंबाखू काढ हळूच काढतात चुना लावताना हातात चोळतात आणि तिकडे पाहतात तंबाखू सोडा ना आरोग्य सोडा चालला काय आरोग्य सोडा कमीत कमी तंबाखू सोडा गुटखा सोडा बाबा विरोधाने सांगतो मी गुटखा चांगला नाही ज्यांनी गुटखा काढला महाराज माणिकचंद फार मोठा शेठ आहे त्याची 2 मुलं गेली या गुटख्यामुळे विठाला तपास केला की या गुटख्या कोणी काढलाय कशा तर त्याची 2 मुलं मिळली कशामुळं या गुटख्यामुळं मग त्याने विचार केला आपले मुलं गुटख्यामुळे मेले तर दुसरे मारायला काय हरकत आहे आपल्याला म्हणून तर गुटखा चालू ठेवलेला आहे बंदी आली तरी गुटखा चालू आहे आणि आज तरुण मुलं महाराज त्याच्या नादीला कॉलेजचे विद्यार्थी 30 पुड्या खातात 25 पुड्या खातात अलीकडे महिला देखील मला येतल्या नाही बरं का पण महिला सुशिक्षित महिला आज त्यांच्या पर्समध्ये माझ्या गुटख्याच्या पुढे सापडतात गुटखा खाता महिला गुटखा खातात खाऊ नका कॅन्सर सारखा रोग आहे भयानक रोग आहे बंदी आली त्याच्यावर तरी त्याला सोडत नाही महाराज काय अवघड हा प्रत्येक माणसाला जाणीव आहे त्याची की याच्यापासून रोग होतो तरी सोडत नाही महाराज काय भानगड काही कळते काय त्याच्यात काय अमृत भरलेलं आहे का काय अरे गाडी बद्दल अशी वास मारते ती गाडी महाराज असं वाटतं त्याजवळ कसं बसलो आपण विठाला मग ज्याने काढलं त्याने त्याचं स्वतःचं नाव दिले माणिकचंद बारीक शब्दात असं द्यायला पाहिजे अमृत गुटखा कसा आहे अमृतासारखं आहे असं नाव द्यायला पाहिजे माणिकचंद अमृत असं पाहिजे ना तसं नाही दिलं माणिकचंद गुटखा 3च अक्षर वापरले तरी जास्त नाही माणिकचंद गुटखा त्याचा टप पुसून टाका माणिकचंदचा खाऊच नका जिंदगी बर्बाद करू नका मी नेहमी सांगतो जिंदगी सुधार बंदे यही तेरा काम है मनुष्य की देह पाई हरी सेन प्रीत लाई विषयों की जाल माई हसी अनेक काम है जिंदगी सुधार आपलं जीवन आपली जिंदगी सुधारावा गुटखा खाऊ नका बरं भयानक चित्र दिले त्याच्यावर विंचूचे चित्र आहेत तरी भामकासारखे त्याच्याकडे पाहता तोंडाने पुढी फाडता हळूच म्हणता बेटे बिच्छू बीच बेचे ले असं काय ते कल्याण करेल आपलं महाराज कॅन्सर सारखा रोग होणार नाही त्याचा म्हणून जे नेहमी गुटखा खाता महाराज बरं का महाराज जे नेहमी गुटखा खाता बालपणापासून त्यांना मुलं बाळ होत नाही विठाला शरीरातले जे शुक्र आहे महाराज ही विषारी पदार्थ त्यांनी महाराज ते शुक्र खलास होता मुलं बाळ होत नाही जा या देवाला जा द्या होईल त्याच्याकरता निर्दिष्टी म्हणा आपलं जीवन आपली जिंदगी सुद्धा पहिली निर्दिष्टी बनावं आणि हे वाईट आहे बरं का जी मुलं जी गुटखा खाताना आता आमच्या मुरलीधर तुमच्या मुरलीधर त्यांच्या गावातली 2 मुलं गुजर समाजाची इतकी लहानपणापासून गुटखा इतका गुटखा खायचे त्यांच्या जीवात आपल्याला जीभ सोडून गेली जीभ कापली त्यांना बोलतात या बोलताच येत नाही ना त्याच्याकरता कमीत कमी बऱ्याच लोकांचे तुम्ही गाल का कसे झालेले छिद्र पडलेले ऑपरेशन केलेले सर्जरी केलेले सर्वांना माहिती आहे चांगले माणसं विठाला त्याग करा महाराज म्हणून गांजा दारू मत पियारो अक्कल गुम हो जाती अपने पल्लव का दाम खर्च कर मुख में मिट्टिया पड़ती बंदे हुशार नाही म्हणून दारू पिणे देखील महान पाप आहे सोन्याची चोरी करणं महान पाप आहे पौराणिक विद्या सर्वांना माहिती इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है कि नारद की तो वही नारदी ऐसी नौ
500 माणसं गेली, चांगल्या माणसाने तिथे थांबू देखील नाही. पण असे जरी पंचमहापातकी असले, त्यांनी जर भगवंताचं नामस्मरण केलं, त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्री. वाल्याकोळ्या एवढं कोणी पाप केलंय का? तोच वाल्याकोळी गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ झाला. अमित दोषाची मूळ झाले वाल्मिकाची सबळ झाला. हरिनामी निर्मळ गंगा जळ पैसे गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ झाला. इतकी पावर या भगवंताच्या नामात आहे. भगवंतानी फक्त अहिल्याचा उद्धार केला, तर भगवंताच्या नामाच्या योगाने कोट्यावधी लोकांचा उद्धार झाला, असं वर्णन केले. कहू कहात नाम वाचवा एक एवढं सांगितलं आपल्याला. इतर साधन आणि
पंडित असो ज्ञानी असो त्यांना देखील हे भक्तिसुख दुर्लभ आहे. याच्या पुढे सांगू, अहो आत्मनिष्ठ जरी असले तरी त्यांना भक्तिसुख दुर्लभ आहे. कारण आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ. त्यांना देखील भक्ती सुख दुर्लभ आहे. तुकोबाई म्हणतात ते भक्ती सुख आम्हाला सुलभ आहे. आणि म्हणून त्या भगवंतात त्यांना गीत गातो, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. म्हणून भगवंताचं नामस्मरण तुम्ही कसेही गा ते वायाला उलटा नाम जपत जुत छावा नामस्मरण केलं नाही महाराज, पण वाया गेला नाही. कारण उलट पुलट जप नाम ही तेरो सुदो होय अरे या तो फल नाही जाय गो कैसो भी लोक. कसंही घ्या ते वायाला जाणार नाही. आणि म्हणून महाराज आम्ही त्या भक्ताचं गीत गाणार, त्या भक्ताचं नामस्मरण. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. अशा ज्या संत महात्मा त्या भगवंताचं गीत गायलं त्यांचं गीत आपल्याला गायचे. ज्ञानेश्वर आम्ही विठोबाचे नाम आणि कापी काम नाही आता. आपल्या जीवनामध्ये आपण एकच करावं, ज्या संत महात्म्यांनी मार्ग दाखवला त्या आपल्या जीवनामध्ये सतत आचरण करावं. जसं मार्ग दावणी गेली कधी दयानिधी संत ते तेण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटी काही असा संत महात्म्यांनी असा राजमार्ग आपल्याकरता केलेले. महाराज मग केला राखी आली ऐसा. पण आचरण करत असताना पक्षाचं सांगितलं, विण्याचं सांगितलं, पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करा. कारण कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. किंवा आम्हा देणे धरा सांगतो ते काणी चिंता पाय म्हणे विठोबाचे तेणे माझ्या चित्ता होय समाधान विलास विष्टांना लगे सोने. व्रत एकादशी द्वारी वृंदावन कंठी व्यारे लेणे तुळशी माळा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करावी. ते मरणाच्या अगोदर. मेल्यानंतर काहीच उपयोग नाही त्याचा. काही भागामध्ये पद्धती मेल्यानंतर 2-3 तुळशीचे पान त्याच्या तोंडात घालतात. मी अख्खी तुळस उपटून घ्यायचं काय फरक पडणार. अरे मरणाच्या अगोदर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आणि दारासमोर तुळशी वृंदावन लावा. ज्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन असेल समजून घ्यावं की हे मालेगावचं घर असलं पाहिजे. लक्षात आलं तुमचं महाराज. पवित्र तुळशी आपल्या दारासमोर पाहिजे. आपल्या जीवनाचं कल्याण करत असेल तिचं दर्शन करावं महाराज. तुळशी अत्यंत पवित्र आहे. कारण भगवंताने तिचा अंगीकार केलेला आहे महाराज. तुळशी हार गळा कसे पितांबर भगवान परमात्मा त्याचा अंगीकार करतो. आपल्या जीवनामध्ये एवढंच करावं की जे मार्ग दाखवले तर चिंतन स्मरण त्याच्या योगाने आपलं कल्याण होईल, आपला उद्धार होईल. कोणी झालेली सेवा ब्रह्मांड नायक परमात्मा विठ्ठलेश परमात्मा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आदी करून सर्व संत मंडळी स्वानंद सुखनिवासी झोप महाराज त्याचप्रमाणे विष्णुनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताबाई परिमुक्ती संत मीराबाई भैरवनाथ महाराज यांच्या चरणी तुमच्या सज्जनांच्या चरणी अर्पण करतो. महाराज या ठिकाणी बडी बडी मंडळी बसलेली महाराज अशी विद्वान मंडळी मला बाबा प्रेमाने आमंत्रण देता कन्या उद्योगात तुम्ही उभे राहा कसं काम तुम्ही कीर्तन करायचा म्हणून त्यांच्याही चरणी महाराज कारण बडी बडी मंडळी बसली यांच्या चरणी अर्पण करतो. माता भगिनी यांच्या चरणी अर्पण करून आमची जी टाळकरी मंडळी नुसती टाळकरी नाही आहे महाराज कीर्तनकार मंडळी त्यांच्याही चरणी अर्पण करून माझ्या शिवेला मी पूर्ण विराम देतो. ना तरी बाळ कावा कुडावी चुका पावली ती चोज करून माऊली जे जे बाबा बरोबर 11 वाजून 2-3 मिनिटं झालेले